गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जनांचं मातापित्यांचं या निरूपणामध्ये स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत की असं म्हणतात की सृष्टी बदलली की बघा माणूस सुखी होतो, पण हे खरं आहे का? बघा सृष्टी जरी कितीही बदलली ना तरीही माणूस पूर्णतः सुखी होत नाही। कारण का? कारण पण जर त्याच्या उलट दृष्टी बदलली तर माणूस नक्कीच सुखी होतो। असं का बरं? बघा आपण म्हणत असतो की आपल्या घराच्या आजूबाजूचं वातावरण जेव्हा बदलतं, चांगलं होतं, तेव्हा आपल्यामध्ये बघा सद्गुण विचारांचा प्रादुर्भाव होण्यास चालू होतो। पण जर माणसाची दृष्टीच बदलली नाही, माणसाचे कर्मच बदलले नाही, तरीही आजूबाजूचं वातावरण कितीही सुंदर असले, कितीही चांगलं असलं, तरीसुद्धा त्याच्यामध्ये फरक पडेल का? म्हणजेच काय? म्हणजेच माणसाचा अंतःकरणातील भावना, सद्गुण विचार, जेव्हा हे मन जेव्हा विचार करेल की मला परमेश्वराची भक्ती करायची आहे, तेव्हाच हे पूर्ण जीवन बदलेल ना, की तसं आपलं अंतःकरण उजळून निघेल का? म्हणून नियम सोपा असतो, तो अंमलात आणणं कठीण असतं। म्हणून सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी माणसाचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकतो। पण जर माणसंच आपल्या जीवनामध्ये बघा क्रूर बुद्धीची असली, अवघड विचारांची असली, तर हे मन मात्र दुर्गुणाकडेच जाईल ना। म्हणून आपल्या जीवनामध्ये जर मित्र जोडायचे असतील तर संतांसारखे जोडावे। जिथे संत संगती असते ना, तिथे राग लोभ अहंकार कधीही नसतो, आणि राग तुम्हाला कधीही छोटं बनवतो आणि माफी तुम्हाला महान बनवत असते। पण हे मनुष्याला समजतच नाही। पूर्ण आयुष्य जातं पण त्याला राग लोभ अहंकार कसा आपल्या या जीवनातून घालवायचा हे कधीच समजत नाही। आणि शेवटी वेळ येते मृत्यूची, तेव्हा सर्व काही त्याला दिसू लागतं, पण त्याच्या पुढे पर्याय मात्र उरलेला नसतो। म्हणून बघा समर्थ सांगत आहे की जिद्दी बनायला शिका, कारण कोणताही माणूस एका रात्रीमध्ये कधीच सफल होत नाही। म्हणजेच आपल्या सद्गुण विचारांची सुरुवात छोट्याशा सद्गुणांनी करा। कारण जेव्हा आपण दुसऱ्यावर उपकार करतो, दुसऱ्याला माफ करतो, तेव्हा हे एवढं मोठं श्रेष्ठ सद्गुण आहे ना, की त्याच छोट्या छोट्या सद्गुणांनी
माणूस बघा हे पाप आपल्या जीवनातलं कमी करायला लागतो आणि पुण्यवान कधी होऊन जातो ना ते स्वतःलाच कळत नाही. समर्थ पुढे सांगत आहे की बघा काही माणसं एवढी सुंदर असतात, एवढं त्यांचं मन श्रेष्ठ असतं की बघा जिथे जिथे त्यांचा वापर केला जातो बघा तिथे ते त्यागच करतात ना. मनुष्य बघा या कलियुगामध्ये समर्थांनी ह्या मनुष्याने कसं वागावं हे सुंदर सांगितलेलं आहे. मनुष्य बघा प्रत्येक ठिकाणी त्याग करत असतो की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा. आणि हे सर्वच असतात का? नाही. तर बघा करोडातून 1-2 मनुष्य असतो की त्या त्यागामुळं त्याच्या आयुष्याची राख रांगोळी होऊन जाते. पण या आजच्या काळामध्ये एवढा त्याग गरजेचा आहे का? तर बघा माणसाने त्याग कुठे करावा, बघा कमीपणा कुठे घ्यावी हे सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे. कारण या कलियुगामध्ये हा मानव असा आहे ना त्याच्यामध्ये हा कली घुसलेला आहे, कली त्याच्यामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळं सर्वच माणसांना एक रेषेमध्ये तोडणं हे चुकीचं आहे ना. म्हणून बघा त्याग माणसाने तिथेच करा की जिथे तुमची कदर आहे. उजेडात दिवा लावल्यामुळं अंधार नाही तर आपलं अस्तित्व कमी होतं. म्हणजेच काय? म्हणजेच जिथे अंधार आहे, जिथे प्रकाशाची गरज आहे तिथे दिवा लावला तरच उजेड होईल ना. पण जिथे प्रकाश आहे, जिथे सगळीकडे उजेड आहे तिथे जर दिवा लावला तर त्या दिव्याची किंमत आहे का काही? त्या दिव्याची काही गरज आहे का? बघा असंच या आयुष्यामध्ये आहे. माणूस भरपूर प्रयत्न करतो, भरपूर सुखकारी बनण्याचा प्रयत्न करतो, पण दुसऱ्याला दुःख होऊ नये म्हणून त्या नादामध्ये माणूस त्याग करायला सुद्धा तयार असतो. बघा पूर्वीच्या काळामध्ये संत महात्मे होऊन गेले, तुकाराम महाराज होऊन गेले, बघा समर्थ रामदास स्वामी होऊन गेले, ज्ञानोबा माऊली होऊन गेले. असे भरपूर संत आहेत की ज्यांना या समाजानं क्रूरतेनं किती त्रास सहन करावा लागला. बघा त्यांची काही चुकी नसताना सुद्धा हा त्रास सहन करावा लागला. पण या कलियुगामध्ये आपण तसं वागायला पाहिजे का? बघा जिथे वाईट दिसेल तिथे विरोध करायलाच पाहिजे, नाहीतर आपण तिथे सुद्धा त्याग करायला लागलो तर हे जीवन जगणं खूप मुश्किल होऊन जाईल. बघा जिथे शक्य आहे तिथे जर आपण विरोध केलाच पाहिजे. पण आपल्याकडून जेवढं पुण्य केलं जाईल ना ते सुद्धा माणसाने पाहिलं पाहिजे. म्हणजेच काय? म्हणजेच आपली कदर आहे तिथे नक्कीच ही मान झुकवली तरी ही माणसाचं भलंच आहे. पण जिथे आपली कदर केली जात नाही तिथे राहणं, जास्त वेळ राहणं चुकीचं आहे. जिथे माणसाला किंमत असते ना, बघा मनुष्याचं एक चुकतं की मनुष्य बघा देवापुढे गेल्यानंतर माणसाला बघा एवढी किंमत निर्माण होते ना की तो देव्हाऱ्यामध्ये त्या देवापुढे परमेश्वरापुढे भक्ती करणारा एकटाच असतो. तिथे आजूबाजूला कोणीही नसतं, पण तिथे त्याला झोप येते. तिथे बघा क्रूर कर्म त्याच्या समोर येतात. म्हणून माणसाने श्रवणाच्या वेळी झोपू नये. बघा या जगामध्ये असं कोणतं साधन आहे का की बघा गोळ्या खाऊन सुद्धा माणसाला झोप येत नाही. पण जेव्हा या श्रवणाला 2-2.5 तास बसतो ना हा मानव, तेव्हा त्याला एवढी झोप निर्माण होते. कारण जिथे संत संगती होते तिथे हे मन मात्र झोपी जातं. पण जेव्हा हे मन झोपणार नाही
तेव्हा या आयुष्यामध्ये किती आनंद निर्माण होईल. पण हे मन मात्र झोपी जातं. म्हणून प्रत्येक भक्ताने जेव्हा श्रवण तुम्ही करत असाल तेव्हा झोपू नका, कारण ते पाप आहे. जेव्हा आपण देवाच्या दारामध्ये झोपतो तेव्हा आपल्याला श्रवण होईल का? तर म्हणून आपल्याला योग्य श्रवण करायला हवं. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. बघा, कधी कधी आपले भक्तजन कधी कधी भेटतात आणि म्हणतात की आम्ही सर्व काही व्यवस्थित करतो, उपासना करतो, श्रवणसुद्धा करतो, आणि तरीही आमच्या कुटुंबामध्ये खूप त्रास आहे. माझा मुलगा व्यवस्थित वागत नाही, माझी मुलगी व्यवस्थित वागत नाही, माझा भाऊ काही काम करत नाही, खूप त्रास आहे. पण समर्थ पुढे सांगतात की त्यांनासुद्धा या श्रवणामध्ये बसवणं ही काळाची गरज आहे की नाही. जेव्हा आपलं सर्व कुटुंब श्रवणामध्ये बसेल, या भक्ती मार्गामध्ये येईल, तेव्हाच खरी अधोगती थांबेल ना. बघा, कधी कधी आई वडील असतात, त्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला येतो ना की बघा, आई वडील पुण्यवान असतात. या जन्मामध्ये ते पुण्यच करत असतात. बघा, आणि कधी कधी राक्षस कुळातील हा पुत्र असतो, एवढा त्रासदायी असतो ना की बघा, आपण हे आयुष्य जगताना आपण म्हणतो या आईवडिलांनी बघा कधीही पाप केलं नाही. हे कोणत्या जन्माचं पाप आहे की मला हे भोगावं लागलं. बघा, आपण एका सुंदर गोष्टीमध्ये, या कथेमध्ये हे पूर्ण स्पष्ट करूया. असं म्हणतात की जीवनात केलेले चांगले वाईट कर्म कित्येक जन्मापर्यंत आपला पिच्छा सोडत नाहीत. बघा, तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा अगर नका ठेवू, परंतु ही सत्य परिस्थिती आहे की आपल्याला जे काही मिळालं आहे ना, ते सर्व आपल्या कर्माचं फळ आहे, आणि जे काही भोगावे लागणार आहे ते सुद्धा आपल्या वाईट कर्माचंच फळ आहे. एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे 2 कुत्रे होते. बघा, एक सुंदर गाव होतं आणि त्या गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे 2 कुत्रे राहत होते. दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. ते नेहमी एकमेकांसोबतच राहायचे. एके दिवशी मोती हिऱ्याला म्हणाला, माहीत नाही आपण मागील जन्मामध्ये कोणते वाईट कर्म केले आहेत, ज्यामुळं आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे. हिरा म्हणाला, हो मित्रा, या शरीरात राहून आपल्याला ना धड खाण्यापिण्याचं सुख आहे, नाही आपल्याला मान सन्मान आहे. साधं अन्न मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला खूपच मेहनत करावी लागते, आणि इतकं सर्व करूनही कधी कधी आपल्याला उपाशीच राहावं लागतं. बघा, आपण जरी कोणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरी सुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते. त्याचबरोबर आपला मृत्यूसुद्धा खूपच वाईट प्रकारे होतो. लोक आपल्या मृत्यूचा उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखा मरशील. राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडं योग्य असं ठिकाण नाही. थंडी, गरमी, वर्षा या ऋतूमध्ये आपल्याला गल्लोगल्ली किंवा जंगलामध्ये फिरावं लागतं. आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य तर पशुपक्ष्यांचं आहे. कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचं घर आहे. छोट्या छोट्या चिमण्यासुद्धा स्वतः घरटे बनवून राहतात आणि त्यामध्ये आरामात राहतात. जंगली प्राणीसुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात. परंतु आपण बघ, आपण आळशी, इकडे तिकडे सारखे भटकत राहतो. आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो, आणि म्हणूनच आपल्याला
योग्य तो मान सन्मान मिळत नाही. बघा, विद्वान लोक नेहमीच म्हणत असतात की परक्यांच्या घरात राहणं आणि दुसऱ्यांच्या भाग्यावर आपले जीवन निर्भर करणं सर्वात मोठी त्रासदायक गोष्ट आहे. आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही आणि हेच आपल्या सर्व कुत्र्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. आपण नेहमीच दुसऱ्यांच्या घरात राहू इच्छित असतो आणि दुसऱ्यांच्याच उपकारावर जगत असतो. या सर्वांमुळं बघा घडतं असं की आपल्याला भलेही जेवण मिळत असेल परंतु ते इज्जतीचं मिळत नाही. जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपण सुद्धा समाजात मान सन्मानामध्ये असतो. बघा, मोती म्हणाला, तो दुसरा कुत्रा असतो, तो म्हणाला, मित्रा तू अगदी बरोबर म्हणत आहेस. थोडीफार इज्जत जरी माणसानं कमावली ना तरीही सुद्धा आपल्यातच एकता नाही आहे. आपलेच आपल्याला चावत असतात. असा जन्म मिळाल्यामुळं मला पश्चाताप वाटत आहे. हे मित्रा, आता आपण तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आपलं येणारं पुढचं जन्म सुधारलं पाहिजे आणि या श्वान शरीराचा त्याग करायला हवा. बघा, हिराला सुद्धा त्या मित्राचं म्हणणं पटतं आणि आता दोघे कुत्रे तीर्थयात्रा करण्यासाठी निघतात. त्यांना रस्ता बघा ठाऊक नव्हता, परंतु देवाचं नामस्मरण करून ते पुढे पुढे चालले होते. कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतंही काम कठीण नसतं आणि परिश्रमासाठी कोणतंही स्थान दूर नसतं. बघा, विद्वानासाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्यासाठी कोणीही परका नसतो. म्हणून आता हिरा आणि मोती दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. बघा, पुढे चालता चालता त्यांना संध्याकाळ झाली. त्यामुळे एका गावामध्ये एका झाडाच्या खाली ते थांबले. त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारीच एक उसाचा मळा होता आणि ज्यामध्ये खूपच उंदरे होती. मोठे मोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटला आणि तो म्हणू लागला, हे मित्रा, भुकेचे माझा हाल बेहाल झाला आहे. समोरच्या उसाच्या मळ्यामध्ये आपण अन्न आपली वाट पाहत आहे. जर तू म्हणत असशील तर आपण त्या मळ्यात जाऊन 2-4 उंदीर पकडून चांगला नाश्ता करूयात. हिरा म्हणाला, तू हे काय म्हणत आहेस? आपण दोघेही शिकारीसाठी नाही तर आपण तीर्थयात्रेसाठी निघालो आहोत आणि जेव्हापर्यंत तीर्थयात्रेचे भ्रमण करत आहोत तोपर्यंत आपण कोणत्याही जीवाला मारणं तर दूरच, पण आपण मारण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. आणि जर आपलं असं केलं तर आपल्याला तीर्थाचं काहीच फळ होणार नाही आणि या उलट आपल्याला पापसुद्धा लागू शकतो. आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायचं. बघा, मोती म्हणाला, मित्रा, शाकाहारी भोजन तर आपल्याला आता गावात गेल्यावरच मिळेल. आपण एक काम करूया, आपण या शेजारच्या गावात जाऊया आणि गावात गेल्यावर आपल्याला जे काही मिळेल तेच खाऊन आपली भूक भागवूया. परत आपण या झाडाखाली येऊ. तेव्हा हिरा म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोचतात आणि दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं अन्न शोधू लागतात. हिरा नावाचा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोचला आणि ब्राह्मण पूजा अर्चना करून भोजन करण्यासाठी बसणार होता. इकडे ब्राह्मणीने तिच्या नवऱ्यासाठी जेवणाचे ताट सजवलं होतं आणि ब्राह्मण खूपच मोठा भगवंताचा भक्त होता. जेव्हा तो भोजन करण्यासाठी बसला तेव्हा त्याने सर्वात पहिले देवासाठी थोडं अन्न बाजूला काढलं आणि तितक्यात हिरा नावाच्या कुत्र्यानं त्या ब्राह्मणाच्या ताटात तोंड घातलं आणि त्याच्या ताटातून एक पुरी उचलून दरवाजाजवळ बसून खाऊ लागला.
ब्राह्मणाने पाहिलं की जेवणाच्या ताटामध्ये कुत्र्यानं तोंड घातलं आहे. तेव्हा तो राम राम करत उठला. ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला, हे भाग्यवान, हे भोजन तर या कुत्र्यानं उष्टे केले आहे. आता तू एक काम कर, या ताट्यामध्ये शिल्लक राहिलेलं सर्व भोजन त्याच कुत्र्याला देऊन टाक. असं वाटत आहे हा कुत्रा खूपच उपाशी आहे आणि हा भोजन त्याच्याच भाग्यात लिहिलेला आहे. बघा, त्या ब्राह्मणीला थोडं वाईट वाटलं, कारण तिने खूपच मेहनतीने अन्न शिजवलं होतं. परंतु प्राण्यांच्या बाबतीत तिच्या मनात सुद्धा प्रेम आणि आदर होता आणि म्हणूनच ब्राह्मणीने खूपच प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातलं. खीर, पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वानांचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला. त्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप शुभ आशीर्वाद दिले आणि परत येऊन त्याच झाडाखाली बसून राहिला आणि त्याच्या मित्राची म्हणजे मोतीची परत येण्याची वाट तो पाहू लागला. इकडे मोतीसुद्धा अन्नाचा शोध घेत होता. गावातील एका शेठकडे पोचला. शेठसुद्धा त्याच्या घरात भोजन करण्यासाठी बसला होता. इतक्याच मोतीने त्याच्या तोंडाला त्याच्या ताटात तोंड घातलं आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजाजवळ बसून खाऊ लागला. इकडे शेठला कुत्र्याच्या त्या कृत्यावर खूप राग आला. तो क्रोधाने लालबुंद झाला आणि त्याने एक मोठी काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत जोरात काठीचा फटका मारला. बिचारा मोती निश्चितपणे पुरी खात होता आणि जशी त्या शेठने त्याच्या पाठीमध्ये ती काठी मारली तेव्हा त्या काठीचा फटका इतका जोरात होता की तो तिथेच बसून राहिला. त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली होती. तो बघा तिथून निघून मोती स्वप्नात सुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला इतकी मोठी शिक्षा होईल. मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे हे त्याला माहीत नव्हतं, परंतु इतका निर्दयी सुद्धा असू शकतो हे त्या मोतीला माहीत नव्हतं. कंबर तुटल्यामुळं आता मोतीला चालता सुद्धा येत नव्हतं. बघा, लक्ष देऊन ऐका, खूप सुंदर अनुभव आहे. इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता. तो विचार करू लागला, खूपच वेळ झाला आहे, अजूनही माझा मित्र परत येत नाही. तो कुठल्या संकटात तर सापडला नसेल ना. बघा, आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला. गावाच्या जवळ पोचताच त्याला त्याचा मित्र मोती दिसला. तो सरपटत कसं बसं गावाच्या बाहेर आला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो त्याच्या 2 पायांच्या जोरावर सरपटत तिथपर्यंत पोचला होता. हिराने मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. तो त्याला विचारू लागला, हे मित्रा, तुझी ही अवस्था कुठल्या पापी व्यक्तीने केली आहे? तेव्हा मोतीने रडत त्या शेठचा निर्दयी स्वभाव त्याच्या मित्राला हिराला सांगितला. शेठचा दुष्ट स्वभाव जाणल्यावर हिराला खूपच राग आला, परंतु तो करून सुद्धा काय करू शकत होता? तो एक मुका प्राणी होता. तो म्हणाला, हे मित्रा, माझं जगणं आणि मरण एकच झालं आहे. शेठने माझी कंबर तोडली आहे, त्यामुळे मी आता तीर्थयात्रा करू शकत नाही. आता या तुटलेल्या कंबरेसोबत मी आणखी जगू इच्छित नाही. मला तू कसं तरी इथून घेऊन चल आणि आता मला माझ्या प्राणाचा त्याग करायचा आहे. बघा, हिरा मोतीला तिथून दूर घेऊन गेला आणि मोतीने एका नदीत उडी मारून त्याच्या प्राणांचा त्याग केला. हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राणत्याग करण्याचा निश्चय केला. अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्यांच्या प्राणाचा त्याग करतात. तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते,
त्यामुळं देवाने त्यांचे सर्व पाप माफ केलं बघा. आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा देवाने निश्चय केला. देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्म घेतला आणि मोतीने त्याच शेठच्या घरी जन्म घेतला. योगायोगाने दोघांच्या घरी दोघेही पहिलेच मूळ होते. खूप काळानंतर शेठच्या घरामध्ये एका पुत्राचा जन्म झाला आणि हाच आनंद शेठने खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला. पूर्ण नगराला त्याने मेजवानी दिली. अजून त्याच्या आनंदाला सुरुवात झाली होती की शेठला बातमी मिळाली की त्याला त्याच्या व्यापाऱ्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे आणि त्याच्या गोदामाला आग लागली आहे. हे पाहून शेठला खूप मोठा धक्का बसला. अजून शेठ त्या धक्क्यातून सावरलाच नव्हता की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला. शेठची सर्व संपत्ती त्या पत्नीच्या उपचारामध्ये संपून गेली. इकडे हिरा जेव्हा मुलगा बनून ब्राह्मणाच्या घरी जन्माला तेव्हा पुत्राचा जन्म झाल्या झाल्या ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावर नोकरी मिळाली. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूपच चांगल्या पद्धतीने चालू लागला. कोणतंही युद्ध राजा हरत नव्हता, कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूप चांगली रणनीती बनवून द्यायला लागला. काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला त्याचा प्रधानमंत्री घोषित केला. तो गरीब ब्राह्मण आता पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री झाला होता. इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूप मोठा विद्वान होत चालला होता. त्याने त्याच्या वडिलांचं नाव खूपच मोठं केलं. इकडे शेठचा मुलगा मोठा झाल्यावर पूर्णपणे वाया गेला. तो शेठचं जे काही उरलं सुरलेलं धन होतं, जी काही संपत्ती होती, ती त्याने त्याच्या वाईट शोकांमध्ये संपवून टाकली. शेठ त्याला काहीही म्हणायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याचा वाईट शब्द बोलायचा. एके दिवशी त्याने नशेमध्ये त्याच्या वडिलांना काठीनं इतकं मारलं की शेठची कंबरच तुटून गेली. आता तर तो शेठ चालूसुद्धा शकत नव्हता. पूर्ण दिवस घरात झोपूनच तो त्याने केलेल्या कुकर्माची शिक्षा भोगत होता. एके दिवशी शेठ त्याच्या पत्नीला म्हणाला, हे भाग्यवाना, माहीत नाही आपण कोणतं पाप केलं आहे, ज्यामुळं आपल्या घरात हा असा पुत्र जन्माला आला. असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगा नसलेलाच बरा. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तुम्हाला आठवतं का, तुम्ही एका कुत्र्याच्या पाठीत काठी मारून त्याची कंबर मोडली होती आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांना मिळत आहे. असं म्हणतात, आपल्या चांगल्या वाईट कर्माचा फळ म्हणजे आपल्याला चांगले वाईट संतान मिळतात. आपले पाप पुण्यच आपल्या घरात मुलगा मुलगी बनून जन्म घेत असतात. जर संतान सुख देणारे असेल तर समजून जायचं की आपल्या चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि संतान जर दुःख देणारे असेल तर समजून जावं की हे आपल्या वाईट कर्माचं फळ आहे. बघा, अशा प्रकारे तो शेठ त्यांच्या कर्मांना आठवत रोजच्या रोज तडपडत होता. जसं करावं तसं भरावं. या कथेचं तात्पर्य काय? समर्थ सांगत आहे की मनुष्याने, या कलियुग असा आहे की या जन्मामध्ये जर तुम्ही कोणतेही पाप केले, वाईट कर्म केले, तर याच जन्मामध्ये तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक जीवाने आपण जे कर्म करत आहोत, आपण प्राणी मात्रांवर जर दया करू तर आपल्या जीवनामध्ये संतान प्राप्तीसुद्धा तुमच्यावर दयाच करेल. तुम्हाला म्हातारपणामध्ये तुम्हाला आधार देतील. म्हणून
आपल्या पोटी जर चांगली संतान जन्माला यायची असेल तर आपण सुद्धा चांगले कर्म करायला हवे. म्हणून समर्थ सांगत आहेत, या अजूनही वेळ गेलेली नाहीये. वेळ तुमचा आहे, हा काळ तुमचा आहे. तुम्ही कर्म चांगले करा. तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याने जर या भक्ती मार्गाचा संग केला, संतांचा संग केला, तर या मनुष्याचं आयुष्य फळाला लागल्याशिवाय राहणार नाही. या मनुष्याचं आयुष्याचं सोनंच होणार आहे, सार्थक होणार आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने भक्ती मार्गामध्ये लागावं, सद्गुण विचारांचा आधार घ्यावा आणि हे जीवन सुंदर करावं. जय जय रघुवीर समर्थ.